नांदेड येथे डॉक्टर मनोज भंडारी यांच्या निवासस्थानी दरवर्षीप्रमाणे गणरायाची स्थापना झाल्यानंतर याही वर्षी 9व्या दिवशी भाविक भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन केले होते। या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते। सर, गणपती निमित्त आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भंडाऱ्याचं महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे, आपण काय सांगणार आहात? गणपती बाप्पा मोरया। गणपती बाप्पाचा या 12वा स्थापना दिवस आहे, 12वं वर्ष आहे। 2013 मध्ये सुरुवात केलं होतं आम्ही। त्या गणपती भगवानचा आम्ही स्थापना या ठिकाणी केली होती। त्या स्थापना दिवस निमित्त या ठिकाणी दरवर्षी 8 ते 10 हजार लोकांना आम्ही ते महाप्रसाद भंडारा होतो। आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे शिवसेनेचा, आणि मागच्या 40 वर्षापासून मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेमध्ये काम करतो। बाळासाहेबांच्या विचारावर प्रेरित होऊन आम्ही समाजाला काहीतरी देणं लागतो, निसर्गाचं आम्ही काहीतरी उद्देश घ्यायला पाहिजे, ते घेऊन आम्ही समाजाला काही देणं लागतो म्हणून 80% समाज 80% राजकारणाच्या हेतूने आम्ही दरवर्षी आम्ही महाप्रसाद भंडारा इथं आयोजन करत असतो। आम्ही यावर्षी योगायोगानं आता विधानसभा या पुढच्या महिन्यात 2 महिन्यामध्ये आहे, त्या निमित्ताने सुद्धा मी एक नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये मी सुद्धा इच्छुक आहे आणि पक्षाला मी मागणी केलेली आहे। पक्षानं जर मला तिकीट दिलं तर 100% मी अजून जास्त लोकसेवा करेन असे गणपती देवाचरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगू इच्छितो। तर जसं आपण म्हणलात की आपण इच्छुक आहात, पण नांदेड उत्तरमधून भरपूर इच्छुक आहेत महायुतीकडून, महाविकास आघाडीकडून, तर आपली वर्णी लागेल का, आपल्याला असं वाटतं का? मला असं वाटतं नांदेड उत्तर मतदारसंघ हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याकडे राहणार आहे। काय की पूर्वी ही जागा शिवसेनेचीच होती आणि पूर्वी जागा शिवसेनेने जिंकलेली आहे, पण काय मागच्या आमदारांनी गद्दारी करून आमच्यासोबत गद्दारी केली आणि बेईमानी केलेली आहे, त्याचा धडा आम्हाला त्यांना शिकवायचंच आहे। म्हणून ही जागा शिवसेनेकच राहील असं मला पूर्ण खात्री आहे। असं मला वाटतं की मागच्या 40 वर्षापासून मी या पक्षामध्ये काम करतो आणि मी निष्ठेनं काम करतो। कुठल्याही मला बरेच आमिष या दुसऱ्या पक्षात आलेले आहेत, पण त्या आमिषाला मी बळी न पडता हे बाळासाहेबांच्या विचाराला मी प्राधान्य दिलेले आहेत। म्हणून मला असं वाटतं की यावेळेस पक्ष माझ्या नावाचा 100% विचार करेल आणि मलाच तिकीट देईल असं मला खात्री आहे। पक्षाने संधी दिल्यास तुम्ही जनतेची काय सेवा करणार? पक्षाने मला संधी दिल्यास तर जनतेची मी मनापासून भरपूर सेवा करणार आहे। जनतेची जी अडीअडचणी आहेत, त्यांच्या समस्या आहेत, अनेक समस्या नांदेड भागामध्ये आहे। प्रथमतः नांदेड भागामध्ये गोदावरी नदी वाहते, त्या गोदावरी नदी जवळजवळ 20 ते 22 नाले त्या नदीमध्ये वाहत असतात आणि मागच्या काळामध्ये या शासनाने 22 करोड रुपये यांना दिले होते, पण ते 22 करोड रुपयाचे त्यांना विल्हेवाट लावून या नदीचं कुठलंही कार्य केलेलं नाही। नदीमध्ये आजही सुद्धा 22 नाले वाहत आहेत। नांदेडमध्ये रहदारीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे, रस्ते छोटे मोठे आहेत। नांदेडमध्ये मोठे 2 ते 3-4 मोठे ओव्हरब्रिज लागणार आहेत, तेही फार मोठी समस्या आहेत। नांदेडमध्ये विनापरवाने ऑटोही भरपूर चालत आहेत, त्या ऑटोचे भरपूर समस्या आहेत। अशा अनेक समस्या नांदेडमध्ये आहेत, ते समस्या आम्ही मार्गाला लावण्याचा प्रयत्न करूया। जशी महानगरपालिका झाली तशी मनपाने आजपर्यंत सिटी बस चालू केली नाही, सिटी बसची सुविधा तुमच्या काळात चालू होईल का? आम्ही 100% प्रयत्न करू की जनतेला कुठल्या प्रकारे सेवा करण्यात येईल, त्या सेवेमध्ये हा सिटी बस जर सेवा लागत असेल तर ते बी आम्ही प्रयत्न करूया। आपलं तुम्हाला जनतेला मला एवढं सांगायचं आहे की ह्या राज्यावर आमचे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री हाच राज्य चालू शकतात, हाच जनतेची सेवा करू शकतात। त्यांनी आल्याबरोबर शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती केली होती आणि सरसकट कर्जमुक्ती केली होती। विम्याच्या ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलं होतं, त्यांना विमा मंजूर करून दिला होता। ज्यावेळेस त्यांच्यावर अतिवृष्टी झाली होती, अतिवृष्टी भागात त्यांना मदतसुद्धा भरपूर केली होती। म्हणून जनतेचा एकच कैवारी आहे, तो उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यांना मुख्यमंत्री आम्हाला करायचं आहे। जनतेला विनंती करतो की त्यांच्या माध्यमातून तुम्ही त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्हाला मदत करा, आम्हाला मतदान करा आणि ह्या राज्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा सत्ता येऊ द्या अशी जनतेला मला विनंती करायची। जय हिंद।